Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me is Sunny and this is a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 ड्यूटी रेडी झालो आहे रचना किचन मध्ये. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. टिफिन रेडी करत आहे. नायसा झोपली आहे कारण नायसाला सुट्टी आहे आणि यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. Morning. So breakfast ready, tiffin ready. आज आहे टिफिन मध्ये चवळीची भाजी आणि वांगा बटाटा. स्वतः वाजले आहेत 7:30. सनी गेला हॉस्पिटलला जसं की तुम्ही पाहिलंच. जेवण माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. वरण भात ह्याचं मी कुकर नंतर लावेल. नायसाला सुट्टी आहे बिकॉज आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ॲक्च्युली दूध नाही आलं. आमचं बिग बास्केटवरनं दूध येतं तर मी रिचार्ज करायला विसरली आणि त्यामुळे मग दूध आलंच नाही. म्हणून मग मी स्विगीवरनं मागवलं. स्विगीवरनं 4 मिनिट्समध्ये दूध आलं. 1.5 लिटर दूध आणि 1.5 लिटर दूध खराब झालं. त्यानंतर मग मी त्यांना रिप्लेसमेंटसाठी सांगितलं तर त्यांनी रिप्लेसमेंटसुद्धा आणून दिली. ते 1.5 लिटरसुद्धा खराब झालं. म्हणजे माझ्याकडे आता एवढं पनीर होणार आहे ना तर मग फायनली मी त्यांना परत एकदा कंप्लेंट केली आणि मला त्यांनी रिफंड दिलेलं आहे. सो आणि मग त्याच्यानंतर मग मी झेप्टोवरनं मागवलं. तर आय होप की दूध चांगलं येईल. मे बी गरमीमुळे असेल, आय डोंट नो काय आहे इश्यू, बट एक ते बेस्ट पार्ट आहे स्विगी बोला, झोमॅटो बोला, झेप्टो म्हणा, तुम्हाला आपण लगेच कंप्लेंट करू शकतो. स्विगीबरोबर तर माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आपल्याला लगेच त्याचं रिफंडसुद्धा मिळतं. रिप्लेसमेंटचं सुद्धा रिफंड मिळालं. म्हणजे माझ्याकडे 3 लिटर दुधाचं पनीर आता रेडी होणार आहे. तर मी ते ह्याच्यातलं जे दूध आहे ते सगळं एक्सेस काढून घेते. त्यानंतर आईंना विचारते की त्यांच्याकडे काही कपडा वगैरे आहे का ज्यात मी बांधून त्याला सगळं निथळून काढेल आणि त्याला मस्त असं सेट करायला ठेवेल. स्वतः लेट सी झेप्टोवरनं मिल्क आल्यानंतर त्याचं काय होतं ते बघूया. अँड त्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि आज आम्ही काही प्लॅन्स बनवले. ॲक्च्युली या दोघांना जायचं आहे वारुणीला म्हणजे आमच्या फार्म हाऊसवर. सो लेट सी आईंना पण विचारेल अँड जे काही होईल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच आज बघायला मिळणार आहे. ओके, सो आता वाजले आहे 10. व्हिडिओ लाईव्ह झालेला आहे. सो सकाळी जे दूध फाटलेलं त्याचा मी विचार केलं की पनीर नाही बनवत, ह्यावेळेस काहीतरी वेगळं करते. ह्यावेळेस काहीतरी एक मिठाई बनवते इन्स्टंटवाली, काय नाही 1-2 इंग्रेडियंट्स फक्त टाकून. सो जो पनीर आहे त्याला आपल्याला पहिले ड्राय करायला लागेल. त्यातलं जे पाणी आहे ते सगळं काढायला लागेल. सो काय नाही तव्यावरती फक्त ते असं परतवणार आहे. त्यानंतर त्यात साखर टाकणार आहे आणि तूप टाकणार आहे आणि असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत पण परतवेल आणि मग त्याला सेट करेल 3 to 4 hours फ्रीजमध्ये आणि मग मिठाई रेडी इन्स्टंट. जर हवं आहे तर ड्रायफ्रूट वगैरे पण आपण त्यात टाकू शकतो किंवा मग वरतून फक्त ड्रायफ्रूट्स लावले, कोणतंही ड्रायफ्रूट असेल तर तसंही करू शकतो. लेट्स सी काहीतरी छानच बनेल असं मला वाटतं. सो चलो. कधी गरगंटी बनवते, कधी कधी मिक्सर जाईल छान. पण मी करते ना, मी हिरव्या मुगाची करते. काही त्याला पण डिंक पण टाकते. मी हिरव्या मुगाची करते. हिरवे मूग भाजते तो परत भाजला आणि परत मग भाजते. नाही डाळ कशी छोटी छोटी असते ना ती चांगली भाजते. ती डिंक वगैरे टाकला ना अजून छान क्रंची लागते. मेथीची बनवायची पण पाऊस मेथीमध्ये पण ना, मेथीमध्ये पण मला पहिले वाटलं बेसनचे केलेत. बेसनचे मी तसं नाही पण मस्त झालेत. तुला आवडतात का नायसाला मुगाडाळीचे? मामींच्या हाताचे लाडू आवडतात तिला. लास्ट टाइम का आणलेले तुम्ही?
गेल्या वेळेस कोणते लाडू आणलेले? हेच ना, तुम्ही खाल्लेले मस्त. पिलो फाईट झालेली आहे आणि मी विचारते अम्मा का एवढं शांत आहे? तू बिचार होतं माझ्यामुळे झालंय ना. ठीक आहे रे, चालतंय. आमच्या चिंपॅन्झी. सो बर्फी आहे ती मस्त सेट करत ठेवली आहे, पण मला जशी हवी ती तशी नाही होणार आहे, कारण ना ती थोडीशी अशी लिक्विडी व्हायला पाहिजे होती तर ती सेट झाली असती. ती थोडीशी ड्राय झाली आहे. फर्स्ट ट्रायल होता, करत करत कदाचित जमेल. आणि मग आम्ही गेलो आईकडे, कारण मामींना जायचं होतं. मग आम्ही आईला भेटलो, मग आम्ही घरी आलो. मॅडम जेवलेले आहेत. कळलं टेंगूळ आलं. सो आता आम्ही जरा जेवून घेतो, मग थोड्या वेळ जरा मी झोपेल, कारण मला खरंच खूप झोप येते. 1:45-1:30 आम्ही झोपलो आणि लगेच सकाळी 5ला उठले. सो आय नीड रेस्ट. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत फार्म हाऊसवर. भात आणि आईंनी मस्त मेथीची भाजी केली. मला आईंची मेथीची भाजी खूप आवडते, आई ज्या पद्धतीने बनवतात. मी वांग बटाटा आणि चवळी. चला वाढते फटाफट. एक सेकंदाचा पण नाही काय. खाना इज रेडी, आ जाओ. चला ऑल सेट जायला. तू कधी गेलायस लास्ट? हा तू आलायस. हा नाही, हा तू कधी गेलायस लास्ट? तू म्हणजे तुझ्यासाठी फर्स्ट टाइमच आहे. सो फायनली आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसवर. अवंशू दादा पण आलेले आहेत. मामींना नेलेलं ना लास्ट टाइम. हे काय आई पिशवीत? हा पिशव्या घ्याच बाबा लागतात. हे काय वंशू तुझं का? वंशू आणि आई सेम सेम झालेत. ही लगेच पॉसेसिव्ह. मोठे झाल्यानंतर आत्याला विसरू नका, मावशीला विसरू नका. पायलट झाल्यानंतर एकदा तरी फिरायला घेऊन जा. हा का आर्य? स्टॅम्प लागलाय तुझं. म्हाताऱ्यांना कुठे न्यायचं असं नका. शिक्का झालेला आहे आणि तुला आता बनायलाच लागेल. सगळे लोक बसायला रेडी आहेत. दादा काय सांगत ना पिक्चरचं नाही, ते कोणता बटन नाहीसा. काय आणलं नाहीसा? मज्जा केली, मज्जा आली फार्म हाऊसवर. वंशू कसं वाटलं बाळा? थांब थांब पाय नाही दिसत. हा थांब झोपली.
हे बघ पुढे बघ किती आहेत. हे बघ वरती 3 आहेत. वरती खूप आहेत. ह्या साईडला आहेत बघ, ह्या साईडला. इकडे होणार नाही झालं, संपले. लास्ट हा शेवटची. पुढच्या वर्षी तुम्ही आधी झाली पुढच्या वर्षी गावाला तिकडे घ्यायचं. काळजी करायला आपले काळजी ना बाबू. आणि मी नाईसाला भाजी बनवायची. काय डोळ्यात गेलं? काय केलं डोळ्यात? ते लावू नको, लागणार. हात नको लावू तिथे. तू हात लावू नको. हात नाही लावायचा. दे इकडे दे. हे नको घेऊ हातात. सोड. नाही बाबा, काढायचं नाहीये ते. नाही 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 नाही, एकच फक्त. थांब, तुला छोटा काढ मग. कुठला छोटा? एकच छोटा फक्त. बघ चीक आहे, चीक चीक लागेल. 1 मिनिट मी काढते. थांब, मी काढते. थांब, मी काढते. बघू कुठला भाजी किलो. दोन एकच काढते. एकच काढते. नाही हे होईल तो. मी काढते. थांब बाजू. बस एक बस. चीक लागणारच. अजून एक काढू. बसा, आता नाही काढायचे. आपल्याला मँगो पाहिजेत ना मोठे. बघ ते डोळ्यात गेला ना चीक. नाही बस झाले. बघ नाहीसा ते हे नाही करायचं. नाहीसा काय करते काय नाही. तोंडाला हात नको लावू. मी माझ्या भावासाठी देते गिफ्ट. हा, माझ्या भावासाठी गिफ्ट देते हो. आंबे हे आपले आंबे नाही, काजू. तुम्ही आता ती बघ, ती पण आहे छान. सगळ्याला मेहनत आहे. हे खूप काढून ते कोण करणार हो. अगं हा फणस एका ह्याच्यावर आलाय. बघ ना खाली एकदम. हे झालाय का? हा जून आहे का काय आहे ग? आणि हे छोटे आहेत ना. हे करतात ती कुठली भाजी ग ही ना? भाजी ती कोयरी दुसरी आहे. बघ ना, बरोबर तिला कळतं. याला काय बोलतात बाबू? ब्रिंजल. हे वेगळं आहे का मामी? ते सफेद एकच जात आहे का? एकच जात आहे. काय कुठलं? भाजी पण व्हाईट वालं. सफेद हिरवा मांगा. नाही मी विचारते. व्हाईट चांगलं. इथे पण एक आहे. भाजी देते बाबू, तिकडे घे. बाबू गेला तो बघ. हौशी आहे बाबू आमचा, हौशी. बाबू ऐकणार नाही आमचं. तिथे मोठे आहेत 2 वांगे. हे मामी काढ ग ती 2. माझ्या तिकडे आता. हा तोड. स्वतः मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे. मामा आणि भांजा उभे फोटो सेशन साठी. And I'm their photographer. Give a nice pose, boys. बाबा आपला बंद नाही झाला ना. चष्मा चांगला वाटतंय.
शिकल्या माझ्याकडनं पोज. बघा फोटो सेशन मस्त फोटो सेशन झालं आणि एवढं छान सनसेट होते. पोज शिकला पोरगा शिकवलं. आपलं काय येते मी जीप पण काढलेली आहे. हा किती छान आलं बघ. आपण बटन क्लिक करत ए मेरा भी बन हे मेरे साथ नाही. हां तेरे साथ भी कर मेरे साथ भी. वाचू तो कुठे काय बॅकग्राऊंड फोटो. अच्छा मी पाठ करतो तुम्ही फोटो काढा. न्यू फोटो सेशन ठीक आहे. त्याचा मस्त आलाय पण. हा त्याने छान काढलाय. आम्ही खूप सारे फोटोज काढलेले आहेत. आम्ही जेव्हा इकडे फोटो हे सगळं शूट करत होतो त्याच्या दुसऱ्या साईडला हे लोक काहीतरी भाज्या वगैरे काढत होते है ना वंशू. फणस काजू काहीतरी घेऊन आले. त्यातले काही शॉट्स आईने नक्कीच घेतले. त्याच्या ब्लॉगमध्ये बघायला माहिती. नायसा पास झाला. नायसाने मस्त वांगी आई दाखवा. नायसाने वांगी काढले. नायसाने काढली ऐकत नाही. छोटी 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 मी 2-3 काढली बाकीची मी काढली. गवार कैरी आणि भाजीचा फणस. फणस हे काय हे कैऱ्या जरा काढले थोड्याशा नायसाच आणि हे बाळूला देण्यासाठी काढले त्या बिया. हो का. ते का आपण काय कापून खाय हे नाही करणार ना. ते तिकडे कापून हे करतील म्हणजे घरी काढतील. आपण लेट आलो ना नाही तर मामा मामीने दिले असते काढ. फोन केला मामी नाश्ता केला का. केला नाश्ता केला की नाही नाश्ता. हा आता दिला तुम्हाला. खा ना मग खाऊन घ्या. हे काय हे काय कैरी आहे. आंबट आहे का. द्या मला हे बाबू ऐकलेले एकच पाहिजे. कसं वाटलं. खूप मस्त फार्म हा अमोक आणि आर्य तुमच्या दोघांसाठी. हा अमोक आणि आर्य मला सांगा कसं वाटलं. तुमच्या दोघांसाठी खास आपण आलो. मजा आली. किती शांतता आहे ना इथे. हा खूप पीसफुल आहे. खूप पीसफुल एकदम मस्त वाटतं. एकदम असं शांत झाड व्ह्यू. लवकरच आपण मस्त घर बांधू आणि राहायला येऊ. आणि मग पण राहायला येऊ. गाव आपलं आहेच गाव आहे. एवढं छान आहे बघ डोंगराजवळ. आता पावसाळ्यात तर कसलं भारी वाटेल. यू कम इन रेनी सीझन विल गो. मला नाही आवडत पण तरी जाऊ. आई वगैरे हे सगळे जातात वरती म्हणजे मी पण येते पण मस्त तिथे वरती वॉटरफॉल वगैरे. आणि फक्त इथे पण आलो ना तर एवढे मस्त वॉटरफॉल्स दिसतात ना वरनं है ना. वंशू तर किती मजा करतो. वंशू आणि नायसा तर वेडे होतात पाण्यासाठी. सो आम्ही आता आलोत आमच्या फेवरेट प्लेस मिश्रा ची पाणीपुरी खायला. तू खाल्ले असेल. तू गणपतीला यायचंच ना लहानपणी. देखो इनको सब पता है. चला वो इधर सब. खास आमच्या वंशूला भूक लागली आहे म्हणून आम्ही आलोत मिश्रामध्ये वंशूसाठी. सबकी फरमाईश पुरी होनी चाहिए. काय मामींनीच त्यांची फरमाईश फक्त सांगितली नाहीये. कधी सांगणार तुम्ही. पाठीमागे होतो पुरे स्वीटीताई खास आमच्यासाठी चपला घेऊन आली आहे.
नाही रे माझी साईज नाही हा तुझा अजून काय पहिले सांग खरंच स्वस्त नाहीच 150 150 चल 150 नाही बघ किती छान आहे बघ बिबाची आहे हिला वय दीदीला बिबाची आहे आम ते कुठे दाबतो सो स्वीटी ताई आली आहे आणि आता उद्या आर्य जाईल मग आम्हाला लास्ट म्हणजे जोपर्यंत तू नेक्स्ट टाइम येत नाही तोपर्यंत तुझ्याबरोबर डिनर करायचं आहे तुझ्याबरोबर आणि अमोक बरोबर. अमोक खाली आहे आम्ही त्याला भेटू. आणि स्वीटी ताईने बघा छान चप्पल आणली दिसते मॅचिंग झाले माझ्या ड्रेसवर आज ती बघ ना माझ्या ड्रेसवर मॅचिंग झाली पण मॅचिंग एकदम परफेक्ट सॉफ्ट. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. स्वीटी ताई झूकची बॅग आवडीने वापरते बाबा. तू आणि आई आई पण सगळ्या बॅग्स वापरतात. चलो आता आम्ही आलो 99 पॅनकेक्स. हे असं दिसतं बबल का हे असं होतं काय तू टेस्ट केलं ते छान. अजिबात नाही बघूनच रिजेक्ट करेल ती. तिला चॉकलेट शिवाय काय नाही आवडत. हे वंशूच आहे. हे वंशू तू एकटाच खाणार आहे बबल गम. अच्छा तुम्ही त्याच्यावर ओरिओ टाकतात. कोणी इन्व्हेंट केले. अरे ये अपना लवली लवली बस हमें को वही पसंद है क्या. जेवढं बनवायला टाइम नसेल मला दाखवतो असंच असतं ना. आपण 3-4 तास किचन मध्ये करत असतो. आवडला. नको खा.